सावनेर मोहोपा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू। सावनेर ते मोहोपा या मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पळसोडी वकील बस स्थानकाजवळ रात्री 1:30 वाजेच्या सुमारास एका भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचं या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झालं आहे। या घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशनच्या वतीने तातडीने हालचाल करण्यात आल्या। फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून सावनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश पाटील यांना तातडीने पाचारण केलं। तसेच कळमेश्वर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांनी या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी नागपूर येथील वन विभागाकडे रवाना केला। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाकडून केला जात असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी।